नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला आता आपण मस्तपैकी अशी झटपट भेळ बनवणार आहोत. चला बघू रेसिपी. मी काय काय घेतले. सगळं साहित्य हे घरचं आहे. तर ह्या घरच्या साहित्यामधनं तुम्ही मस्त अशी भेळ बनवू शकता. तर मी पण बनवून घेतली. सुरुवातीला हे बघा, मी ह्याचा चिवडा आहे तो तयार करून घेतला आहे मस्त. हे बघा, तर ह्याच्यामध्ये हा चिवडा टाकून घ्यायचा. तुमच्या क्वांटिटीप्रमाणे 2 माणसासाठी भेळ बनवावी लागेल. तर हे तुम्ही 2 माणसासाठी टाकून घ्यायचं मस्त असं. हे बघा, पूर्णच टाकून घेते. ह्याच्यामध्ये बसतंय पण. त्याच्यानंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये ही जी काकडी आहे ती टाकून घेणार आहे. थोडंसं ठेवायचं आपल्याला वरनं टाकायसाठी. हा कांदा टाकून घेतला. त्याच्यानंतर हा टोमॅटो टाकून घ्यायचा. थोडं सगळंच ठेवायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. हे बघा, हे असं सगळं मिक्स करून घेतलं. आणि आता काय करायचं, हे बघा, हे जे आहे ना चिंचेचं पाणी, ते मी घरी बनवलेलं आहे. तर हे चिंचेचं पाणी ह्याच्यामधला महत्त्वाचा घटक आहे. तर हे चिंचेचं पाणी आपण ह्यात टाकून घेणार. थोडंसं ठेवायचं आपल्याला लागणार ते. त्याच्यानंतर काय करायचं, थोडंसं लाल तिखटाने छान चव येते. थोडंसं पुढं घेते आणि याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडंसं जरा व्यवस्थित टाकायचं, म्हणजे चव चांगली लागते. आणि काय करायचं, हे जे आहे ना ते असं व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. तर आता ही आपली झटपट भेळ तयार झालेली आहे. दुकानातल्यासारखं आपल्याला तेवढं हलवायला येत नाही, पण हे असं व्यवस्थित घालून घ्यायचं मस्तपैकी. लय भारी, अगदी भन्नाट चव लागते भेळची. मी बनवत होते तर म्हटलं तुम्हाला ही रेसिपी शेअर करावी म्हणून चालू केला कॅमेरा. हा बघा, ही झाली आपली मस्त अशी भेळ तयार. तर आता काय करायचं, याला प्लेटमध्ये काढून घेते मी. छानशी अशी मोठी प्लेट घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते. शेव बनवली आहे बघा मी घरीच. सगळे पदार्थ बनवत असते नेहमी. हे बघा, पुन्हा डबा भरून शेव बनवलेली आहे. शेव बनवली, चिवडा बनवला, सगळंच बनवलेलं आहे. तर आता आपण एका ह्याच्यात काढून घेऊ प्लेटमध्ये. मोठ्या प्लेटमध्ये काढते म्हणजे तुम्हाला छान दिसेल. हे बघा, जरा कॅमेरा व्यवस्थित सेट करून घेते. तर आता हे व्यवस्थित मी घालून घेतलं. आता ह्याला असं काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. पूर्ण काढून घेते मी. हे असं काढून घेतलं ना तर काय करायचं, ह्याच्यावर आहे ना आपण हे जे सगळे पदार्थ आहेत ना ठेवलेले, ते सगळे असे छान टाकून घ्यायचे वरनं. परत एकदा सगळेच पदार्थ टाकायचे, कोथिंबीर वगैरे, कांदा. आणि त्यासोबत ना हे जे आहे ना हे पाणी हे टाकायचं. पण त्याच्या आधी काय करायचं, शेव टाकायची. शेव टाकून घ्यायची त्याच्यात. तुम्ही बारीक शेव टाका, मोठी शेव टाका, तुम्हाला जशी आवडते तशी शेव टाका. हे बघा, अशी ती शेव टाकायची. आणि काय करायचं, ते जे राहिलेलं पाणी ना ते असं वरनं टाकून द्यायचं. मस्त अशी भेळ आपली ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. ही फक्त गोड भेळ आहे. सगळंच पाणी टाकून देते मी ह्याच्यामध्ये. काय करायचं ठेवून त्याचं. सो अशा प्रकारे ही भेळ झाली. त्याच्यामध्ये थोडी अजून शेव टाकू. बघा किती सुंदर दिसते. तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. कशी झाली भेळ, मस्त झाली का नाही कमेंट करून सांगा नक्की. ही घरगुती अशी भेळ मस्तपैकी बनवलेली आहे. चला टेस्ट करून बघू. मस्त झाली भेळ. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.